केळीमध्ये जैन हे का सगळ्यात ट्रस्टेबल कंपनी आहे, या लोक याच्यावर काय एवढा भरोसा करतात ते आज मी दाखवणार आहे मित्रांनो। मी हे रोप नाही, हे बिजवाई लावलेली आहे आणि याचा बुंदा पहा। सगळ्यात आधी तर पाणी बघा मित्रांनो, पाणी कुडून कुडून बगीचात पाणी नाही आहे, पण म्हणतात ना खानदानी ते खानदानीच राहते, त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो। आता समजा याचा बुंदा बघा, लगभग 25-26 इंचाचा बुंदा असेल आणि जर तुम्ही याचं केळाची साईज बघायला जासाल तर मित्रांनो ही बघा, ही 9 आणि वरचं एक 10 इंच, 10 इंचाची साईज मित्रांनो आतापासूनच आहे याची। आणि हे जेव्हा केळ पूर्ण हार्वेस्टिंगला येईल तर सहज हे केळाची लांबी मित्रांनो 1 फूटच्या वरे जाणार आहे। आणि ह्या एकच झाड नाही आहे, तुम्ही आता हे बघा, अरे बापरे, याची लांबी बघा मित्रांनो, हे तर 11 इंचाच्या वरच आहे मित्रांनो। याची काही माझ्याच्यानी मेंटेनन्स एवढा झाला नाही, कारण की 3 बगीचाचं मेंटेनन्स करणं आणि त्याच्यात पाण्याची कमतरता होणं हे सगळ्याच गोष्टी माझ्या हातात नव्हत्या, पण तरीही मित्रांनो खानदानी ते खानदानीच बोलल्या जाते। आता इथं बघा मित्रांनो, बुंद्याची साईज काहीच नाही आहे, पण मित्रांनो केळाची बघा, हे ॲक्च्युअल दुसरी फणी आहे मित्रांनो। तर असा हा प्लॉट आहे मित्रांनो। नवीन शेतकऱ्यांना ज्यांनाही ट्राय करायचं आहे केळीमध्ये आणि त्यांना उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न कधी घ्यायचं असेल तर मित्रांनो जैन याच्यावर तुम्ही बिंदास जाऊ शकता, कारण की हे तर रोपणे, हे तर बिजवाई आहे, तरीही याचा वादा बघा, याची लांबी बघा। या बगीचात कोणत्याही प्रकारचा स्प्रे नाही मारला मी, एक थेंबही नाही मारला, तरी ह्या घड्यांची जे पोझिशन आहे हे विदाऊट स्प्रेची आहे। धन्यवाद।